जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी अद्यापही जोरदार पाऊस सर्वदूर झालेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढतीये। पण राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे। त्यामुळे पुढील 5 दिवस काही भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खोळे यांनी सांगितले। पुढील 5 दिवस राज्यात पाऊस कसा राहू शकतो या प्रश्नाचे उत्तर देताना हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खोळे म्हणाले की मध्य महाराष्ट्रात गेल्या 10 दिवसांपासून हलका का होईना पण होत असलेल्या पावसाचा जोर नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात व पेठ, सुरगाणा, कळवण, सुटाणा, मालेगाव आणि देवळा तालुक्यात अजूनही कायम आहे। पण रविवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी होत असला तरी इतर प्रणाल्यातून तेथे मध्यम पावसाची शक्यता टिकून आहे। तर पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच दक्षिण नाशिक जिल्ह्यात सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव आणि चांदवड तालुक्यात 10 जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे। मराठवाड्यात 10 जुलैपर्यंत जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात मध्यम तर छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता जाणवते। कोकण व विदर्भात जोरदार पावसाचे सातत्य जरी टिकून असले तरी वातावरणीय प्रणाल्यांच्या प्रमाणात अपेक्षित अतिजोरदार पाऊस जाणवत नाही। विदर्भातही मध्यम पाऊस सध्या जाणवत आहे। येत्या 5 दिवसात ह्या ठिकाणी जोरदार पावसाची अपेक्षा आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया ह्या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता जाणवते, असेही त्यांनी स्पष्ट केले। आता महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस कधीपासून पडू शकतो याविषयी बोलताना माणिकराव खोळे म्हणाले की विभागवार प्रणाल्यातून चांगल्या पावसाची अपेक्षा असताना महाराष्ट्रात सध्या व्यापक जोरदार पाऊस न होता भाग बदलतच मध्यम पाऊस होत आहे। काही जिल्ह्यात अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे। परंतु आता देशाच्या मध्यावर स्थापित झालेल्या मुख्य मान्सूनी आस त्याच्या सरासरी जागेपासून अधिक दक्षिणेला जोपर्यंत सरकत नाही तोपर्यंत नद्या खळखळून धरणात आवक वाढणार नाही। अर्थात ही शक्यता ह्या जुलै महिन्यात घडून येऊ शकते। आता MJO आणि महाराष्ट्रातील पावसाचा संबंध आहे का याविषयी बोलताना श्री खोळे म्हणाले की MJO अर्थात मॅडन जुलियन असोसिएशनची विषुववृत्तीय मार्गक्रमणातील वारी सध्या भारत देश समुद्रीय क्षेत्रातून 27 जून ते 10 जुलै दरम्यान मार्गस्थ होत आहे। त्याची बळकटी दाखवणारा एम्प्लिट्यूड 1 च्या आसपास आहे। MJOच्या या वारीचे जेव्हा 27 जूनला अरबी समुद्रातून प्रयाण झाले तेव्हा मरगळलेला मान्सून सक्रिय झाला। तो सह्याद्रीचा घाट चढला आणि घाटमाथ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात 27 जून पासून तो मध्यम पाऊस देत आहे। आता MJOच्या या वारीने सध्या बंगाल उपसागरात प्रवेश केला आहे। मान्सूनच्या बंगाल उपसागरीय शाखेलाही त्यामुळे बळ मिळू लागले आहे व मराठवाड्यात 6 जुलैला इतर विदर्भात आजपासून पावसाचा काहीसा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्याचबरोबर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल व आसामकडील 7 राज्यात 10 जुलैपर्यंत अतिजोरदार ते अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता जाणवत आहे। आता राज्यात कोणत्या प्रणाल्यांमुळे पाऊस पडू शकतो याविषयी बोलताना श्री खोळे म्हणाले की मान्सूनने देश काबीज केल्यामुळे देश मध्यावरचा पूर्व पश्चिमी मुख्य मान्सूनी आस सरासरी जागेवर तसेच अरबी समुद्रातील पश्चिम किनारपट्टी समोरील दक्षिणोत्तर तटीय आस स्थापित झाले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातही मराठवाडा वगळता 10 जुलैपर्यंत MJO मान्सूनच्या तसेच तटीय अशा दोन्ही आसामुळे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते।